मुंबईच्या सानपाडामध्ये डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार झालेला आहे। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी हे फरार झालेले आहेत आणि या गोळीबारात एक जण जखमी झालेला आहे। गोळीबार एपीएमसी मधील ठेकेदार राजाराम खोके यांच्यावरती झालेला आहे आणि ते यामध्ये जखमी झालेले आहेत। गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून फरार झालेले आहेत। सानपाडा पोलीस हे काही वेळापूर्वी घटनास्थळी दाखल झालेले होते आणि आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झाले। आम्हाला तिथं प्रथम दर्शक दिसते काही खाली केस त्या जे बुलेट्स जे आहेत ते आपण जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि पहिलं स्टेबल आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे। आता याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय याचा तपास सुरू आहे। जखमी व्यक्ती काय व्यवसाय करतो त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे। सानपाडा तुर्भे या परिसरात जे डीमार्ट आहे तिथे आज सकाळी बरोबर 10 वाजता गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। आपण बघू शकतो मी त्या स्पॉटवरती आहे। आज बरोबर सकाळी 10 वाजता सानपाडा येथे गोळीबार झाला। त्यात आपण बघू शकतो की एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे। त्याचबरोबर जो आरोपी आहे तो फरार झाल्याचं पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की इथे पोलिसांना जे तुकडे आहेत त्या दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक जे अधिकारी देखील आलेले आहेत। आपण माझ्या मागे बघू शकता की पोलिसांनी त्यांचा जो तपास आहे तो सुरू केलेला आहे आणि ऑलरेडी ते पंचनामा करण्याचा प्रयत्न आहे ते इथे करत आहेत। त्याचबरोबर जो आरोपी आहे तो फरार झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की जो एक गंभीर जखमी आहे त्याला कुठेतरी आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर आपण जर बघितलं सकाळी 10 वाजता हा जो गोळीबार झालाय त्यानंतर लगेच पोलीस आहे ते घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पूर्ण परिसर आहे तो सीज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परमेश पवार, पुढारी न्यूज, सानपाडा।